वाघापूर येथील नागपंचमी यात्रेनिमित्त भाविकांची अलोट गर्दी। वाघापूर तालुका भुदरगड येथील नागपंचमी यात्रेनिमित्त श्री क्षेत्र वाघापूर येथे भाविकांनी पहाटेपासून गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं। पहाटे 5 वाजता महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री भुदरगडचे आमदार प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी विजयालक्ष्मी आंबेडकर या दाम्पत्याच्या हस्ते केदारनाथ आणि भैरवनाथाची पूजा पार पडली। यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली। सकाळी 8 वाजता कुंभार समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या मातीच्या नागाची पूजा करण्यात आली। वाघापूरच्या सहसेवा ट्रस्टतर्फे भाविकांना प्रसादाचे वाटप दिवसभर करण्यात येत होते। गारगोटी आगार, कोल्हापूर आगार यांच्या मार्फत जादा बसेस यात्रेसाठी सोडण्यात आल्या आहेत। यात्रेसाठी येणारे भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच नारळ वाढवण्यासाठी आणि येथील अंगारा नेण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे। दिवसभरात लाखो भाविक या ठिकाणी भेट देण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। यात्रेच्या निमित्ताने मिठाई आणि पूजेचं साहित्य वाघापूर नगरी भरून गेली आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। पूर्वीच्या काळी राक्षस आणि देव यांच्यामध्ये घनघोर युद्ध होत असे। रत्नासुराचा वध केल्यानंतर त्यावेळा देवांच्या लक्षात आले की या दक्षिण भागामध्ये व्याघ्रासुर नावाचा एक राक्षस आहे, तो येथील जनतेला फार त्रास देतो। पण त्यानं शंकराची भक्ती करून असा वर मागितला होता की सर्व रूपामध्ये मला मरण येता कामा नये। त्यामुळे तो सर्वांना त्रास देत होता। याची कल्पना आल्यानंतर ही जबाबदारी ज्योतिर्लिंगावर म्हणजेच केदारनाथावर सोपवण्यात आली। पण केदारनाथांना त्यांना डायरेक्ट मारता येत नव्हतं, म्हणून त्यांनी भैरीनाथांना त्याचा वध करण्यास सांगितलं। तो वेगवेगळी रूपे बदलत होता आणि ज्यावेळा त्याने बेडकाचं रूप घेतलं त्यावेळा केदारनाथांनी सेनापती भैरवनाथ यांना आदेश दिला की तू सर्प हो आणि त्याला गिळंकृत कर, म्हणजे आपण त्याला मारता येत नाही, गिळंकृत कर। असा आदेश दिल्यामुळं ताबडतोब भैरवनाथांनी सर्पाचं रूप घेतलं आणि व्याघ्रासुराला गिळंकृत केलं। त्यापासून या गावचे नाव वाघापूर असे पडलेले आहे आणि इथं हा नागपंचमीचा सण त्यामुळं मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो। नमस्कार, मी ओंकार पोद्दार, आपण आज आलो आहोत केदारनाथ भैरवनाथाच्या पावन भूमीवर प्रसिद्ध झालेल्या या वाघापूर गावामध्ये। आज इथे येण्याचं कारण म्हणजे आज असणारी वाघापूरची नागपंचमीची यात्रा। या यात्रेस कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र किंवा गुजरात यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बरेचसे भाविक या दर्शनाला येत असतात। लाखो भाविक दरवर्षी दर्शन लावत असतात। आज आपण या ठिकाणी भेट घेऊन येथील कमिटीशी विचारूया की नेमकी आजची व्यवस्था काय आहे आणि आज कोणत्या कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी विधी झालेली आहेत आणि किती लोक या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत। आपलं नाव कसं? बापूसाहेब आरडे, लोकनियुक्त सरपंच, देवस्थान कमिटी अध्यक्ष। बरं, आता आज ही इतक्या मोठ्या प्रमाणात यात्रा या ठिकाणी होत आहे। आपले गाव हे कमी लोकसंख्येचं आहे, तरी देखील गावाला कोणत्या प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे? वाघापूर ग्रामपंचायत कमिटी आणि देवस्थान कमिटीनं असा चोख बंदोबस्त केलेला आहे। इथे वाहनतळात एकेरी वाहतूक केलेली आहे। वाघापूर अशा मार्गे मध्ये सुधुनी मार्ग खुला मार्ग केलेला आहे। त्या प्रशासनानं पोलीस, तहसीलदार ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य करून आज इथे एस टी मांडवळ्याने एसटीची सोय केलेली आहे। पोलीस खात्याची पोलीस सोय आहे। आम्ही स्वतः होमगार्ड आहे, आमची कमिटी आणि ह्या कमिटी मिळून सगळं आम्ही इथं जे आज नियोजन केलेलं आहे हे नियोजन अतिशय चांगलं झालं आहे। बरं, आता मंदिराचं बांधकाम सुरू आहे, दगडी हिमाडपंथीमध्ये बांधकाम सुरू आहे, त्याबद्दल आपण काय आव्हान कराल लोकांना? या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब यांनी ह्या मंदिरासाठी 5 कोटीचा फंड लावलेला आहे। मंदिर बांधकाम आता खालचं फाउंडेशन जवळजवळ पूर्ण झालेलं आहे, त्याच्यावरचं बांधकाम आता चालू आहे। बांधकाम व्यवस्थित चालू, आता नागपंचमी असल्यामुळे बांधकाम आता थोडे दिवस स्लो चालू आहे, पण थोड्या दिवसात 1-2 वर्षात पूर्ण बांधकाम पूर्ण होईल। वाघापूरची नागपंचमी यात्रा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पोहोचवतोय, मात्र
आदमापूर गावामध्ये जसा लोकांना रोजगार मिळाला, गावातल्या लोकांना रोजगार मिळावा, तसंच या मंदिराचं मोठं भव्य असं होऊन गावातल्या लोकांना, महिलांना चांगला रोजगार मिळावा यासाठी आपण सोशल मीडियावरती प्रयत्न करतो. देवाची दररोजच्या ज्या काही डेली पूजा वगैरे असतात त्या आपण लोकांच्यापर्यंत पोहोचवतो सोशल मीडियाच्या माध्यमातून. तसेच गावातील तरुण आजच्या दिवसासाठी उत्सुक असतात, कारण देवाची एवढ्या दिवसातून सेवा करायला मिळते, भक्तगणांची सेवा करायला मिळते. असंच ज्योतिबाचा आशीर्वाद आमच्या गावकऱ्यांच्यावरती सर कायम पाठीशी आहे. नागदेवता म्हणून प्रसिद्ध असलेलं कोल्हापूर जिल्ह्यातलं आपलं वाघापूरचं मंदिर हे जगभरात पोचावं एवढीच आमची इच्छा आहे. आज बऱ्याच दिवसापासून मंदिराचं जे बांधकाम होतं ते आता सुरू झालेलं आहे. लवकरच भव्य दिव्य आपलं असं मंदिर होते. आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून असेल, गावातल्या लोकांच्या माध्यमातून असेल, जे भक्तगण मंडळी आहेत त्यांच्यातून ही निधी मिळतो. ज्योतिबाचं कृपाहस्त आपल्यावरती आहेच, पण आज देवाचं महत्त्व भरपूर मोठं आहे, ते अजून लोकांच्यापर्यंत पोहोचत नाही. एवढंच की या मीडियाच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचावं, भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा, दर्शन घ्यावं, एवढीच आमची जगण्याची इच्छा. यावेळी बापूसाव आरडे, सरपंच वाघापूर, बाळासो शिंदे, ग्रामपंचायत सदस्य ओमकार जठार, प्रतीक जठार, सोशल मीडिया प्रमुख पुणे नानासो दाभोळे, श्रेयस शेंडे, गुरुनाथ गिरीबुवा, दत्तात्रय घाडगे, पोलीस पाटील, वैभव दाभोळे, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. यावेळी बुदरगड पोलीस स्टेशनचे रेस्क्यू फोर्स यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.